अरे छत्रपती शिवाजी महाराज आज जिवंत असते आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राज्य कारभार चालू असता समाजातल्या भ्रष्टाचार जातीवाद या महाराष्ट्रामध्ये जो चालू आहे शेतकऱ्यांच्या वतीने अन्याय करण्याची पद्धत चालू आहे तुम्हाला कळत नाही पहिल्यांदा शर्यत चालू होत नाही पेढ्याचे दराचे बाजार दरवर्षी बोलले शेताचा मालाला बाजार बोलले आणि हे आयुष्य या मुंबईमध्ये बसतात जर छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर या महाराष्ट्र सरकारमधल्या बलात्कारी भ्रष्टाचारी जातीवादी मंत्र्यांना आणि हे सरकार निर्माण करणाऱ्यांना तत्मक टोकावर नाही ह्यांचा प्रयोग केला असता अरे मागच्या वेळेस दुधाला 5 रुपये अनुदान दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने डायरेक्ट खात्यावरती दिलं काय सगळा आज दुधाला दर 20 रुपयापेक्षा जास्त नाही उडायचे तांडेवाले उडायच्या तांडेवाल्यांचे कार्यकर्ते काय म्हणून करते आता 2 वर्ष झालं शेतकऱ्याच्या दुधाला दर नाही आंदोलन होत नाही काय अडचण आहे 5-5 रुपये खात्यावरती दिले तरी सुद्धा मोर्चा तरी सुद्धा आंदोलन एसटी कामगारांचा पगार 2-3 महिने नाही तरी सुद्धा 2 वर्ष झालं एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं मोर्चा पुकारला नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये त्यांनी 2-3 वेळा संप केला कारण या पवारांना मारणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांच्या घरी पाणी भरणाऱ्या संघटना आहेत त्या संसद सरकार आल्याच्या नंतर आंदोलन मोर्चे उपोषण हे रास्ता रोको त्यांच्या डोक्यामध्ये मित्रांनो येत नाही त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं पैसे भरा पैसे खावा हे सगळं घरी फिरलं आहे आणि म्हणून मी अशा देवेंद्र भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो भारतीय जनता पार्टी अशा काही गाडीमध्ये बोलल्या की या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय आहे आणि मी त्याचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी महिलांना सन्मान देणारी पार्टी आहे म्हणून नरेंद्र मोदी सरकारने तुम्ही चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या काही माझ्या माता भगिनी काय चुलीवर माता भगिनी जनावरी या काम करता येत नाही माझी स्वतःची आई सुद्धा चुलीवरती स्वयंपाक करते आपण सगळे खेडेगावामध्ये जन्मलेली सगळी मंडळी आहोत एकदा चुलीवरती स्वयंपाक केल्याच्या नंतर जो धूर तयार होतो तो धूर 400 सिगारेट फोडल्याच्या नंतर जितका धूर आपल्या शरीराला अपाय करतो तितका धूर एकदा आपल्या आईनं चुलीवरती स्वयंपाक केल्यानंतर शरीराला अपाय करतो किती सिगारेट मी म्हणत नाही ही काय वैज्ञानिक आहे वैज्ञानिक मध्ये 400 सिगारेट फोडल्यानंतर जेवढा धूर तयार होतो एवढा धूर एकदा चुलीवरती स्वयंपाक केल्यानंतर आपल्या आईला अपायकारक करतो मग काय ह्याच्या अगोदर कुठल्या केंद्र सरकारच्या लक्षात आलं नाही की या उन्हाळ्यामध्ये झोपडीमध्ये रानावनामध्ये राहणाऱ्या भगिनींच्या डोळ्यामध्ये स्वयंपाक करताना अश्रू येत आहे हे अश्रू पुसावे असे केंद्रातल्या सरकारला आतापर्यंत वाटलं नाही आणि ते नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं आणि त्याने उज्ज्वला गॅस नावाची योजना आणली ज्या भगिनी माझ्या गावगाड्यामध्ये राहतात त्यांच्या घरामध्ये मोफत गॅस पोच केला आणि त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसायचं काम मोदी सरकारने केला इतक्यावरती थांबले नाही आपल्या ज्या विधवा भगिनी आहेत त्यांना पेन्शन चालू केली आहे त्याच्या खात्यावरती पैसे येतात भारतीय जनता पार्टीमुळे आज या महाराष्ट्रामध्ये 12 महिला आमदार आहेत 24 महिला आमदारांपैकी एकमेव अशी पार्टी आहे की ज्या पार्टीमुळे 12 आमदार आहेत आणि या देशामध्ये जवळजवळ 74 खासदार महिला आहेत पण इतक्या खासदार
आणि मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 11 महिला या मंत्री आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला मंत्री असणार हे सरकार आहे मित्रांनो. म्हणून महिलांना सन्मान देणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी अशा तरी तुमचा सुद्धा उचित सन्मान जुन्नर मतदारसंघातल्या जनतेच्या आशीर्वादावरती भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही हे पुणे जिल्हा भाऊगाव मुंबई खोऱ्यानंतर मला आवडलं गेलंच पाहिजे. पुणे जिल्हा आहे जिथे सांगितलं जातं की आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत, आम्ही कष्टकऱ्यांचे नेते आहोत, आम्ही सगळ्या लोकांना शेतीविषयीच्या सगळ्या योजना लागू केलेल्या आहेत. इथे म्हणजे राष्ट्रवादीवाले या बारामती विधानसभा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवली. या मतदारसंघातल्या 44 गावांमध्ये शेतीला पाणी नाही. अरे शेतीला नाही ते नाही, पिण्याला सुद्धा मित्रांनो पाणी नाही. आणि तीच व्यवस्था तुमची आले पठारावरच्या गावावरची आहे. ते पाण्यापासून वंचित आहे की ज्या तालुक्यामध्ये 5 धरण आहे आणि त्या तालुक्यातली जनता आज पाण्यामुळे उपाशी आहे. याच्यापेक्षा दुसरं बोललं आज या कुटुंबाचं दुसरं तिसरं चौथं 5वं मित्रांनो कुठलंच असू शकत नाही. म्हणून मी त्यांच्या विरोधामध्ये बोलतो. लोक म्हणजे पवारांच्या विरोधात बोलतो, पवारांच्या विरोधात बोलतो. अरे 50 वर्ष महाराष्ट्राची सत्ता पवारांच्या घरामध्ये पाणी भरते. अजित पवार, रोहित पवार आणखी 2-4 नातू राहिलेले आहेत आमदार करायच्या. तुमच्या घरामध्ये 50 वर्ष सत्ता असेल तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना न्याय द्यायची जबाबदारी कोणाची? कुणाची जबाबदारी? ही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. म्हणून आज तुमच्या तालुक्यामध्ये बंदिस्त पाईपलाईनची चिलेवाडी धरणचं बंदिस्त पाईपलाईनचं काम अजून अपुरं आहे. अरे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि माननीय नितीन गडकरी मुलाभारती यांच्या जागेवरती केंद्रामध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बैठक घेतली दिल्लीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये 47,000 कोटीचा आराखडा तयार केला. दुसरा आराखडा तयार केला नाही, तो मंजूर केला आणि महाराष्ट्रातल्या जेवढ्या उपसा सिंचन योजना आहेत त्या योजना कार्यान्वित केल्या. मी ज्या तालुक्यामधला कार्यकर्ता आहे सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातला 18 विश्व बँक आणि कायम दुष्काळ असणाऱ्या तालुक्याला पवारांनी पाणी दिलं नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातली पहिली बंदिस्त पाईपलाईन, महाराष्ट्रामध्ये बंदिस्त पाईपलाईनची संकल्पना नव्हती पण देवेंद्र फडणवीस सरकारने ती आणली आणि पहिल्या नागपाडीचा तेलगूचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला की ती बंदिस्त पाईपलाईन केली पाहिजे. आज जरी तुम्ही फोन तालुक्यामध्ये विचारलं सगळ्या माळावरती, सगळ्या वड्यावरती, सगळ्या गाळावरती सगळे सिमेंट करणारे, सगळे एमआय टँक, सगळे तलाव पाण्याला भरलेले आहे. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे मित्रांनो. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आव्हान करण्यासाठी मी आलो की बाबांनी आपल्या आजोबांनी, आपल्या पंतप्रधानांनी, आपल्या बाबांनी जी चूक केली ती चूक किंवा मित्रांनो करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तुम्ही ठामपणे या. कारण भारतीय जनता पार्टी ही लोकांसाठी काम करते, जनतेसाठी काम करते, राष्ट्र हितासाठी काम करते. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी ही नेत्याची पार्टी नाही आहे. तुम्ही या देशामध्ये जेवढा प्रादेशिक पार्टी आहेत किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल एक घराणेशाही जोड असणाऱ्या पार्ट्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिराजी गांधीजींच्या नंतर राजीवजी गांधीजींच्या नंतर सोनिया गांधींच्या उपस्थितीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी. 1998ला सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले देशाच्या. त्यानंतर एकदा राहुल गांधी अध्यक्ष झाले. आतापर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष बदलला गेला नाही. 1998 पासून
गडकरी असतील, अमितभाई शहा असतील, माननीय जे पी नड्डा असतील, दत्तात्रय असतील, हे अनेक पक्ष अध्यक्ष बदलले गेलेले. पण राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष अजून पार्टीचा बदलला गेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यापासून मी तुमच्या समोर बोलतो या क्षणापर्यंत एकच राष्ट्रीय अध्यक्ष त्या पार्टीला आहे. ही पार्टीचे नेते भाषण करतात, आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. जर तुम्ही लोकशाही मानत असाल, पार्टी आता विसर्जित करायची वेळ आली तरी सुद्धा तुमच्या पार्टीचा अध्यक्ष बदलला नाही आणि मग तुम्ही कधी लोकशाही मानणार आहे. राष्ट्रवादीवाल्यांना जागे करतोय, ही पार्टी टिकणारी पार्टी नाही. आपल्या गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर म्हणून खाल्ली. तसंही राष्ट्रवादीचं काम आहे. महाराष्ट्र लुटायला मिळते पूर्वपर्यंत पार्टी महाराष्ट्र लुटायचा मिळणार नाही. पार्टी कुठं तर विलीन करायची, तशा बँकात विलीन झाल्या पाहिजे, छोट्या बँका मोठ्या बँकामध्ये. तशी ही छोटी बँक मोठ्या बँकेमध्ये विलीन होणार आहे. त्याचं काहीतरी विलीन व्यवस्थित जर झालं तरी पार्टी कधी विसर्जित होऊ शकते. म्हणून भाजपमध्ये जागा भरून बसा. एकदा एसटी मधल्या सगळ्या सीटा भरल्या, एसटी थांबत नसते. मग टपावर कोण बसले, खुर्शीवर बसले, कोण रुम लागले, कोण राहत उभा राहते. तशी अवस्था या राष्ट्रवादीवाल्यांची होत नाही मित्रांनो. म्हणून तुम्ही जागा
सरकारनं करायला होते पण तशा पद्धतीनं केलं जात नाही. म्हणून या महाराष्ट्रातल्या मुलांची भरती करण्याचं काम या पवारांनी केलं आहे. महाराष्ट्रातल्या तरुण तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं महाराष्ट्रात ओबीसीचं राजकीय आरक्षण, ओबीसी मध्ये कोण आहे सोना सुद्धा मोरा मुलगा हे जे छोटे छोटे घटक आहे नंदीवाला मरेलगरवाला कोणाचा पोरगा कोणाचा पोरगा रजपुताचा पोरगा धनगराचा पोरगा मायाचा पोरगा सायाचा पोरगा केल्याचा पोरगा हे छोटे छोटे गावातले घटक आहेत बरोबर आहे गरजी आहे हे सगळे दौडी आहेत. हे सगळे छोटे छोटे घटक आहेत त्यांना विधानसभेला आरक्षण नाही, त्यांना लोकसभेला आरक्षण नाही, त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका गावच्या सोसायट्या जिल्हा बँका मार्केट कमिट्या यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसीला राजकीय आरक्षण दिलं होतं. पण या राजकीय आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या आमदाराचा एक मुलगा आणि काँग्रेसचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रातले 5 जिल्हे आहेत नागपूर गोंदिया नाशिक हे जे पलीकडचे जिल्हे आहेत भंडारा त्या जिल्ह्यामध्ये 50% वर आरक्षण केलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका चालली 2019च्या डिसेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला सूचना दिल्या की महाराष्ट्रातल्या ओबीसीचा इम्पेरिकल डाटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने जस्टिफाय करा. कधी सांगितलं 2019च्या डिसेंबर महिन्यामध्ये 2019च्या डिसेंबर मध्ये सरकार कोणाचं होतं गणेश भाऊ 28 नोव्हेंबर 2019ला हे महाविकास आघाडीचं सरकार आलं. तिथून 15 महिने सरकार चालल्या 8 सरकार केल्या प्रत्येक तारखेला पुढची तारीख द्या पुढची तारीख द्या पुढची तारीख द्या पुढची तारीख द्या आणि सगळे शेवटी सुप्रीम कोर्टानं सांगितलं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर नाही आणि ते रद्द करून टाकलं. म्हणजे उद्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा या ओबीसींना तिथं उभा राहता येणार नाही. इकडे मराठा समाजाचं एससीबीसीचं आरक्षण केलं, इकडे ओबीसीचं राजकीय आरक्षण केलं. मित्रांनो म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि मग यांनी मागासवर्ग आयोग नेमा म्हटलं मागासवर्ग आयोगाचा नेमलाय त्याच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा गोळा करणं गरजेचं आहे. हे बदल केंद्र करून द्या. मराठा समाजाला जेव्हा आरक्षण दिले तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं 4 महिन्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सी निवडून महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा इम्पेरिकल डाटा गोळा केला आणि तो उच्च न्यायालयामध्ये दाखल केला आणि तो उच्च न्यायालयात मान्य केला. मित्रांनो ज्यांना काम करायचे नाही खूप पुस्तक केंद्राकडून दाखवायचं केंद्राकडून दाखवायचं केंद्राकडून दाखवायचं बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये हे चालू आहे. केंद्राने केलं पाहिजे केंद्राने केलं पाहिजे केंद्राने केलं पाहिजे. मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या. 2006 साली पशुसंवर्धन खात्यामधून बैल घेण्यासाठी गाडी घेण्यासाठी आमदार दिलं जायचं. तुम्ही बैल घेतला 10,000 15,000 20,000. 2006ला मार्केटमध्ये छोट्या ट्रॅक्टर कंपनी आल्या आणि कंपनीची नातं कोणाचं असतं तुम्हाला माहित आहे. कंपनी छोटा ट्रॅक्टर इकडे आला तिकडे बैलाचं आमदार बंद झालं. कोण होते कृषी मंत्री कुणाचं होतं महाराष्ट्रामध्ये सरकार. छोटा ट्रॅक्टर विकला तर पवारांना कमिशन मिळू शकतं. तुम्ही जर बैलाच्या बाजारात बैल विकला तर त्याचं कमिशन पवारांकडे कसं जाणार नाही जाणार. म्हणून बैलाला पहिला कोणा तिथे घातला आणि 2011ला जयराम मध्ये जे केंद्रामध्ये मंत्री होते त्यांनी पाळीव प्राण्याच्या यादीमधून काढून बैलाला संरक्षित यादीमध्ये घातला, जंगली प्राण्यांच्या यादीमध्ये घातला आणि आता म्हणतात जे केंद्राने केलं. आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे. बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे आणि त्यांच्यावर काम केलं राहणार. लोकांच्या मध्ये जी दिशाभूल चालू आहे लोकांना जे चुकीचं सांगितलं जात आहे बैलगाडा मालकांच्या भावनेशी तुम्ही खेळताय. अरे बैलाला पुढच्या पोरासारखं सांभाळणारी मंडळी त्यांना पुढे स्वागतीसारखं खाली बसवतायत. इथं वळसे पाटील साहेबांनी घोषणा केली की आम्ही सगळ्या बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत जेवढे पुढे धक्का झाले तेवढे माघारी घेतले. कुठल्या पुढे देशाला पत्र आलं नाही आलं.
उद्या तहसीलदाराला कलेक्टरला आदेश आला. आम्ही सोय केलं त्यांनी घोषणा केली आहे आज 7 तारीख आहे, हे 7 दिवस आणि ते 9 दिवस 31चा महिना आहे. एवढे दिवस झाले उद्याचा आदेश आला नाही. मध्ये बैलगाडी मालक या बैलांना नियंत्रण देत होते आणि त्यांना तिथं पोलिसांनी घेतलं आणि तिथं लावून टाकला. हे मैदानाचं सोडणार नाही अरे काय लावून दे. आणि म्हणून मी त्यांना इकडे सांगतो हा गोपीचंद पडळकर राजकारण म्हणून तुमच्याशी बोलत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून बैलगाडा मालकांशी बोलत नाही. हे शेतकऱ्यांचा फोन आहे. माझ्या घरात तुला बैल आहे, माझ्या घरात गाडी आहे, माझ्या घरात शेळ्या आणि मेंढ्या आहे. या शेतकऱ्याचा बोलला म्हणून बोलतोय. मी तुमच्या पुढे संघर्ष करायला तयार आहे. मी मला साथ द्या. बैलगाडा शर्यत चालू झाल्याशिवाय राहणार नाही. सगळं एक बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे म्हणताय आणि मग झाल्यानंतर जेव्हा बैलगाड्याची शर्यत अनाऊन्स केली तेव्हा तिथं पोलीस लावले. कशासाठी लावले? सरे गावाच्या 30 किलोमीटर परिघामध्ये वाघ सुद्धा शिल्लक नव्हती की तिथं पोलीस नव्हता. उसाचा एखादा पोर शिल्लक नव्हता की तिथे पोलीस नव्हता. ज्याच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये बैल आहे त्या बैलांच्या मागे 2 पोलीस होते. एक कशासाठी तुम्ही लावलं? का लावलं? कशासाठी तुम्ही हे काम केलं? त्याचा विचार ह्याचा जाब तुम्ही विचारा. हे सरकार कामाला लागलं होतं. मंत्री असतील, माननीय मोठे पवार असतील, छोटे पवार असतील, दुसरे पवार असतील, नागू पवार असतील, हे सगळे कामाला लागले. आमच्या इस्लामपूरचा माननीय नंबर 1 पाटील असतील. सोडली नाही 2-3 दिवस बैलगाडा शर्यत झाली नाही पाहिजे का? या राज्यातला बैलगाडा मालक जागा होईल, एकत्रित होईल, आपल्या विरोधात जाईल आणि आपल्याला बैलगाडी चालू करावी लागेल. म्हणून हे काम केला. तुम्ही बघितलं घोडसाळ पोळ असते, गावात घोडसाळ पोळ असते, कधीतरी गंमत म्हणून चुकीचं काम करते. कुत्र्याच्या पार्श्वभावाला पेट्रोल लावते, कुत्रं पडतं लांबलेलं असतं, कुत्रं पडतं त्याला भास येतो. असं हे राष्ट्रवादीचे सगळे मंत्री मंत्रालयाच्या सगळ्या पायरीवरती ढुंगण घासत होती. ही शर्यत झाली नाही पाहिजे, ही शर्यत झाली नाही पाहिजे. या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या आणि नेत्याच्या ढुंगण्याची आदरी गेली पण शर्यत झाली. त्याच्यामुळे झाली या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यावरून प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याचा पोरगा 20-20 किलोमीटर चालत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे झाले असतील त्याच्यानंतर बैलगाडा चालू होण्याच्या साठी हे मावळे सगळे रात्रीचे चालले. पोलीस फोन करत होते काय होणार नाही, सगळं पॅक केलंय, सगळं पॅक केलंय, सगळं पॅक केलंय. आणि संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर आम्हालाही सुचला प्रत्येक वेळाला 100-200 गाड्या 100-200 गाड्या होत नाही. अख्या सगळ्या परिसरात ओळख पडली नवीन तर प्रत्येक पोराला वाटलं की बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे. तो वाचला पाहिजे, तो जतन झाला पाहिजे आणि ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण हे सरकारच्या लक्षात आणून घेऊ. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता बैलगाडीच्या बाबतीमध्ये तुमच्या सोबत आहे, तुमच्या मनात आहे. हेच भारतीय जनता पार्टीच्या मनात आहे. पण वेळ आणि काम झाल्याशिवाय तुमच्या विषयावरती बोलायचं नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही चिंता करू नका. बैलगाड्याचं नाव घेऊन आम्ही मत मागायला इथं आलो नाही किंवा ह्याच्या अगोदर आम्ही बैलगाडी शर्यत चालू करतो म्हणून तुम्ही मतं घेतली नाही. ज्यांनी मतं घेतली त्यांची काय परिस्थिती झाली तुम्ही बघा. परिस्थिती झाली आहे. मालिकेमध्ये शूटिंग करायचं नाही, बैलगाडी मालिकेत चालू करायचं नाही, प्रत्यक्षात चालू करायचं. तिथं काहीतरी करता येईल शूटिंग करायचं, सोडा झाडात पाडलं पण तिथं काम करावं लागेल. अमोल कोल्हेची विचारायची फार वाईट अवस्था झाली नाही. या पवारांच्या पार्टीमध्ये कोण राहायला तयार होतो 2019 च्या अगोदर त्यांना माणूस नव्हता. पहिली मालिकेत आली त्यांना शिवस्वराज यात्रेचं प्रमुख केलं. अखंड राज्यावर फिरवलं, अखंड राज्यावर फिरवलं. अमोल कोल्हेला वाटलं आहे काय
कुटुंब करायचे. पण जेव्हा सरकार आलं तेव्हा पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं. कितीतरी दुसरा कितीतरी म्हणला तर ते बाजूला जाऊन देत नाही. पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं. पुतण्याने 5 वर्षामध्ये भाजपच्या विरोधामध्ये वाच्यता सुद्धा केली नाही. कारण त्यांना तुरुंग दिसत होता. एवढे कारखाने घेतले ते सगळं निघतोय. त्यांनी तिकडं बघितलं नाही. पण सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री पुतण्या अनिल देशमुख गरीब कोणाचा माणूस शोधून आणला पवारांनी. तरी नाव ऐकलं त्यांना गृहमंत्री केलं. कारण पवारांचं धोरण आहे असा गृहमंत्री पाहिजे जो पैसे गोळा करून चिल्लर सोडा खाईल आणि मोठा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते करतात. आतापर्यंत जेवढे गृहमंत्री झाले त्यांचा इतिहास काढून बघा. म्हणून दिलीप वळसे पाटलांना माझा इशारा आहे, सावध राहा. काय खराब आहे, काही होऊ शकतं. वातावरणामध्ये प्रचंड बिघाड झालेला आहे. किती जरी रोजगार मारलं तरी आपला या पिकावरचा रोग जाण्याची शक्यता नाही. हे राष्ट्रवादी सगळं आता तुरुंगाच्या दिशेनं त्यांची वाटचाल चालू आहे. हे बोलतोय ते काही दिवसानंतर सांगा की काय होणार आहे. एवढा भ्रष्टाचार, एवढ्या जमाड्या, एवढे पैसे, अरे एक 100 कोटी रुपये बघतो. तुमच्या कम्युनिकेशनला 2-4 व्यक्ती असतील, एक व्यक्ती आहे 100 कोटी मागतोय. अंबानीच्या घराखाली जिलेबीच्या गल्ल्यात होते. तिकडं एकाच्या वेळेस गोरगरिबांच्या नाही, अंबानीच्या. म्हणजे अंबानीला घ्यायला कोण किती चांगला पडायचा होता हे आता ह्यांनाच कळेल. हे सगळे असे प्रकार चालू आहेत मित्रांनो. म्हणून तुम्ही सावध राहा. कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसमावेशक पार्टी आहे. या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त मराठा आमदार, या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी आमदार, या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त मायनर ओबीसी आमदार, या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त आदिवासी समाजाचे आमदार आणि या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जातीचे आमदार आणि या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार आहेत. जर या पार्टीमध्ये सगळ्या समाजाचे इतके आमदार असतील तर भाजप जातीवादी असेल का हो? माझ्यासारखा एक धनगर समाजातला मुलगा ज्याचं गाव पडणकरवाडी 100 घराचं आहे, ज्या गावाचं मतदान 65 आहे, त्या गावातला मुलगा विधान परिषदेचा आमदार कुणाच्या शिफारशीनुसार होऊ शकतो का दुसऱ्या पार्टीमध्ये? हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे मित्रांनो. म्हणून याच्या पलीकडे जाऊन देशासाठी काम करणार ही पाहिजे मित्रांनो. यासाठी तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे सभासद व्हा, भारतीय जनता पार्टीचे बूथचे प्रमुख व्हा, भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवा. जोपर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांमध्ये पोहोचवणार नाही तोपर्यंत लोकांच्या हिताचं काम होणार नाही. सांगा या राष्ट्रवादी काँग्रेसला, राष्ट्रीय काँग्रेसला की एक काम तुम्ही या महाराष्ट्रामध्ये असं केलंय की ज्याचा रोज लाखो लोकांना फायदा होतो. एक कामाचं नाव सांगावं. नितीन गडकरींचं जेव्हा सरकार लागायला सेना भाजपचा, जेव्हा मुंबई पुणे हायवे झाला की ज्या हायवेवर रोज लाखो लोक जागे करणार. मुंबईमध्ये 15 उड्डाण पूल गेली की ज्या उड्डाण पुलावर रोज लाखो लोक इकडे तिकडे करतात. नितीन गडकरी केंद्रामध्ये गेले, अखंड देशामध्ये कन्याकुमारी टू काश्मीर पश्चिमचा बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रापर्यंत सगळीकडे रस्ते केले, त्याच्यावरती रोज करोडो लोक फिरताय. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जलयुक्त शिवारची योजना आणली. या महाराष्ट्रामध्ये 19,000 गावामध्ये 6.5 लाख कामं केली की ज्या कामामध्ये आज लोक तिथं पाणी वनीकरण केल्यामुळं, रुंदीकरण केल्यामुळं पाणी साठलंय. आज तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय, लाखो लोकांना त्याचा उपयोग होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना एक काम तुम्हाला सांगू शकणार नाही की त्याचा फायदा रोज लोकांना होतोय. ही भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचं धरण आहे, आता काय भारतीय जनता पार्टीचं धरण आहे. अरे काय धरण आहे? मला भीती करतो तुम्ही आता उद्या बघा माझ्या उमेदवाराला गुन्हा दाखल करा. आधी तुम्हाला पूर्ण बसलाच असेल. एवढे कार्यक्रम झाले त्यांच्यावर गुन्हा नाही, गुन्हा नाही सगळं जगावर. पुण्याला
पुण्यामध्ये पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन केलं उल्हासनगरावर सगळ्यावर. सोलापूरमध्ये जयंत पाटलांना कार्यकर्त्यांचा मेळावा केला उल्हासनगरावर सगळ्यावर. आमदार नरेंद्र पाटलांनी सोलापुरामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला उल्हासनगरावर. रणजित नाईक निंबाळकर, राहुल दादा नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, समाधान दादा उकाळे. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं उल्हासनगरावर. गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर. अरे हे वाघासाठी असतं आम्ही जायला तयार आहोत. तुमच्यामध्ये ती हिंमत आणि धमक नाही. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे, उद्या जर तुम्ही याच्यावरती गुन्हा दाखल करणार असाल तर पहिला शरद पवारांच्या वरती गुन्हा दाखल करा आणि मग आमच्यावरती गुन्हा दाखल करा. कायदा नाही कोणाच्या घरामध्ये लिहिलेला नाही, संविधान हे कोणाच्या घरामध्ये लिहिलेलं नाही आणि हे कोणत्या कायद्यांपेक्षा मोठे नेते नाही लागून गेलेले. आणि म्हणून सगळ्यांचा विचार करा, भारतीय जनता पार्टी आज विश्वासघातानं विरोधी पक्षात आहे तरी सुद्धा लोकांच्यासाठी काम करते. कोरोनाच्या काळात तुम्ही काम केलं, केंद्रानं M95 मास्क दिले, किती किट दिला, व्हेंटिलेटर दिलं, गहू दिला, तांदूळ दिला, डाळ दिलं, खात्यावरती पैसे टाकले, उज्ज्वला गॅस मोफत दिला, या वर्षी 1000 कोटी रुपयाचं बजेट दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेच्या एका पुढाऱ्यानं सांगितलं की महाराष्ट्र सरकारनं अमुक गोष्टी लोकांच्या घरापर्यंत पोहोचवली. एक सुद्धा हे गोष्ट सांगू शकत नाही. अरे महाराष्ट्र देशातला प्रगत राज्य आहे. हे महाराष्ट्राचं गेल्या वर्षीचं 4,32,000 कोटी होतं. असं असताना हा महाराष्ट्र आता प्रगत जातीचा, बाराबंदीदारांचा, आदिवासींचा आणि अनुसूचित जातीचा हा महाराष्ट्र आहे. ज्यांच्या घरामध्ये सिटीन आहे, ज्यांच्या घरामध्ये जनावर आहे, ज्यांच्या घरामध्ये शेळ्या नाही, मेंढ्या नाही, म्हशी नाही, गाई नाही, ज्यांना दुसऱ्याच्या कामाला गेल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही. तमाशा कलाकार आहे, बारावरचे तमाशे, कलापथक आहे, वाघ्या मुरली आहे, शाहीर आहे, बहुरूपी आहे, हे जे सगळे गावोगावी फिरणारे गडसी आहे, गवडी आहे की ज्यांना परंपरेनं मागितल्याशिवाय त्यांना काही मिळत नाही, त्यांचं पूर्ण जीव शकत नाही. अशा लोकांना तुम्ही साधा नाही लॉकडाऊन ठेवलं पण राज्य सरकारला कधी वाटलं नाही की मुंबई पलीकडे 79,000 कोटी रुपये पडून आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या महामंडळाच्या खात्यावरती लाखो कोटी रुपये पडून आहेत. पण त्यांना वाटलं नाही की महाराष्ट्रातल्या या गोरगरीब लोकांना आपण रोजच्या महिन्यासाठी मदत करावी. आपल्या बाजूला कर्नाटक सरकार राज्य आहे, ज्यांची लोकसंख्या आपल्यापेक्षा कमी आहे, ज्यांचं क्षेत्रफळ आपल्यापेक्षा कमी आहे, ज्यांचं बजेट आपल्यापेक्षा कमी आहे, त्यांनी केंद्राचे पैसे सोडून 9,500 कोटीचं पॅकेज इथल्या लोकांच्यासाठी दिलं. तिथे नागरिक असतील, तिथे चरवले असतील, तिथे मातक असतील, तिथे छोटे दुकानदार असतील, रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील, ठेलेवाले असतील, हे छोटी छोटी लोक आहेत, त्यांना त्यांनी पैसे दिलं. या महाराष्ट्रातल्या 25 नागरिक समाजाच्या पोराने आत्महत्या केलेला बघा, विचार करा. या महाराष्ट्रामध्ये 463 पोलीस कोरोनामध्ये बरे झाले. या महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला. या महाराष्ट्रामध्ये अनेक डॉक्टर, आरोग्य सेविका, अनेक गावामध्ये काम करणारे पोलीस पाटील, सरपंच, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिपाई, ग्रामपंचायतचा गावचा कोतवाल, छोट्या छोट्या लोकांनी खूप काम केलं. काही जणांचा मृत्यू झाला तर सरकारने घोषणा केली 50 लाख रुपये देणार. एक रुपया सुद्धा त्या कोणाला दिला नाही. आणि आता जेव्हा त्याची भरती चालू झाली तेव्हा कोविडच्या काळामध्ये काम केलेल्या आरोग्य सेविका आहेत, त्यांना त्यांनी कामावर मागच्या 31 तारखेला राज्यभरातून काढून टाकले. त्यांच्या बाबतीमध्ये सारा विचार सुद्धा हे सरकारने काढून करत आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बदल पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये या राष्ट्रवादीचा छत्रपतीची सुरुवात आज या बेल्ला गावातून होते आणि निश्चितपणे झाल्याशिवाय होणार नाही. आणि जेव्हा हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले हाताबाहेर होईल तेव्हा आणि तेव्हा या महाराष्ट्रामध्ये गरिबांच्या चुली पेटतील. अन्यथा चक्रीवादळ येऊ, महापूर येऊ, अतिवृष्टी येऊ, कसलीही संकट आली
मिळाला नाही. अजित पवार सभागृहामध्ये केला भाषणात म्हणाले होते, जर तुम्ही आम्हाला सरकार दिले तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7 उभा करू, अन्यथा हे पवारांची औलाद नाही. तिथल्या कुठल्या शेतकऱ्याचा 7 तोडा झालाय का? वेळेवर शेतकरी थांबून गेली नाही तो अजित पवार नाव सांगणार नाही. जेव्हा भाषण केलं आणि आता परवा शेतकरी गेल्यानंतर म्हणतोय केंद्र आहे. आणि मग जेव्हा तुम्ही भाषण केलं तेव्हा केंद्रात मोदी साहेब होते, तेव्हा तुम्ही कसं म्हणाले की आम्ही वेळेला चालू करू, तेव्हाही मोदी साहेब केंद्रात होते, आताही मोदी साहेब केंद्रात आहे, पुढेही मोदी साहेब केंद्रात असतील. आणि मग तुम्ही मित्रांनो काय कराल? काही करणार नाही. म्हणून तुम्हाला माझ्या हात जोडून विनंती आहे, भाजपमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्या पार्टीमध्ये तुम्ही काम करताय त्या पार्टीचा प्रत्येक नेता महाराष्ट्रासाठी काम करतोय. माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रकांत दादा, कारखाना आहे नाही, विनोद तावडे नाही, कारखाना नाही, गिरीश बापट कारखाना नाही, जेवढे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कर्मचारी त्यांचे कारखाने आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ना सुतगिरणीचा ध्यास आहे, ना कारखान्याचा ध्यास आहे, ना मोठी मोठी फॅक्टरी करायचा ध्यास आहे. त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याची चूलमेती झाली पाहिजे, शेवटच्या पोराला शिक्षणाची धारा गेली पाहिजे, गावगाड्यामध्ये आरोग्याच्या सुविधा तयार झाल्या पाहिजे, गावागावामध्ये जी सगळी मुलं आहेत बेरोजगार त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. हा जे काही भारतीय जनता पार्टी काम करते, राष्ट्रीयत्वासाठी काम करते, ती घराण्याशाहीसाठी काम करत नाही. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नंतर पुढचा नेता हे माननीय अटलजींना सुद्धा माहित नव्हतं. नरेंद्र मोदी साहेबांच्या नंतर पुढचा नेता हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा माहित नाही. गावाच्या साध्या चेटीनं घालणाऱ्या पोराला जरी प्रश्न विचारला, राष्ट्रवादीचा पुढचा वारस कोण असेल, शिवसेनेचा पुढचा वारस कोण असेल, समाजवादीचा पुढचा वारस कोण असेल, देशवाची पार्टीची कर्नाटकामध्ये आहे त्यांचा पुढचा वारस कोण असेल, राष्ट्रीय जनता दलाचा पुढचा वारस कोण असेल, आरजेडीचं हे सगळे जे आहे त्यांचा पुढचा वारस गावगाड्याचा मुलगा सांगू शकतो. पण पुढचा भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण आहे हे चंद्रकांत दादा सांगू शकत नाही, देवेंद्र साहेब सांगू शकत नाही, पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष हे कुणीच सांगू शकत नाही. ज्याच्यात कॅपॅसिटी आहे, ज्याच्यात प्रामाणिकता आहे आणि जो लोकांच्यासाठी काम करेल त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी मानाचं स्थान देते की ज्या स्थानाचा उपयोग फक्त आणि फक्त लोकांच्या साठीच केला जातो. म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही सर्वांनी प्रवेश केला. अशा काही मनापासूनच्या खूप शुभेच्छा देतो की त्यांचं काम खूप चांगलं आहे, त्यांचे ड्रेसिंग पर्सनॅलिटी आहे. मला अनेक पुण्यातले लोक भेटले, अरे ड्रेसिंग आहे एकदम अशा आहेत एकदम कशा आहेत, आणि मला इथं आल्यानंतर जाणवलं की त्यांची अटॅचमेंट कार्यकर्त्यांची आहे, खूप आहे. तिथे 100, 200, 300 लोकांची नावं त्यांना माहित आहे, त्यांची गावं माहित आहे. अशा अनेक पुढारी आहेत त्याला गाव माहित नाही, त्याला नाव माहित नाही, कुठल्या तालुक्यात गेलं तर मी कुठल्या मतदारसंघाचा मागच्याला विचारतोय. परंतु अशा ताईंचा इथल्या सगळ्या लोकांशी चांगला संपर्क आहे आणि तोच संपर्क ही त्यांची भावना प्रामाणिकतेची त्यांना विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. आज अशा काही मुंबईच्या विधान भवनामध्ये गेलेल्या चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि मी म्हणून तुम्हाला मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अन्य काही लोक आहेत राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये, त्यांना समजावून सांगा. पवारांचं माझं वैयक्तिक भांडण नाही मित्रांनो, त्यांची माझी ओळख बाळख काही नाही, त्याचा माझा बांधाला बांध नाही. ही विचाराची लढाई बिनविचाराची आहे, ही बिनविचारी माणसं आहे, बिनबलाची माणसं आहे. म्हणून माझा त्यांचा संघर्ष चालू आहे आणि तो संघर्ष पुढे चालू राहणार आहे. माझ्या गाडीवरती माझं फुलं टाकली तुम्ही बघितलं, फुलं टाकून मी थांबणारा कार्यकर्ता नाही. जेव्हा माझी बाजूला कळेल तेव्हाच मी थांबेल, अन्यथा ही लढाई थांबणार नाही. काल बघितलं मला एक सांगितलं 50 कोटीचा दावा करेल, बघितलं टीव्हीवर 50 कोटी. जे करायचं जे आपण करतोय ते पुराव्याशिवाय करत नाही मित्रांनो. आणि अन्य काही विषय जे आहेत ते आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. जुनाचा जेव्हा काही विषय असेल
तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला सांगा, भारतीय जनता पार्टी अशा त्यांच्या सोबत ठाम पणे उभे आहेत आणि त्या भाग्यवान आहे की त्यांचं तिकीट मला वाटतं मुंबईचं डिक्लेअर केलं. माझा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा त्यावेळी माझं तिकीट मुंबईचं डिक्लेअर केलं होतं. महाराष्ट्र मित्राची तिकीट डिक्लेअर झाली नव्हती. जरी माझं डिपॉझिट गेलं तरी तिकीट माझं अगोदर जाहीर झालं होतं. आता बारामती लोक म्हणजे आहे यायला पाहिजे, डिपॉझिट काय दाखवायला पाहिजे, एवढा करायचं कार्यक्रम आहे की आम्हाला माहितच नव्हतं. मला अनेक कोण येतात पण मी त्या बारामतीच्या लोकांचा आभार मानतो. त्यांनी मला माहित नाही, तुम्ही माहित नाही, कुठलं काय माहित नाही आणि हे सगळे लोक दोघं अभ्यास उभी होती तरी सुद्धा लोकांनी त्यांनी तसं अशा टायमा सुद्धा तुम्ही सर्वजण राहत्या तुमचे काय सामाजिक काम असतील त्यांनी शिक्षण आम्हाला कळवा सुद्धा तुमच्या बरोबर काम केलेले आहे. कारण आमचं जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे महाराष्ट्राच्या लोकांच्या बाजूने